गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। मधील हिंगणा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। मौदा येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या एका 42 वर्षीय अधिकाऱ्यानं राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे। वैभव रामेश्वर राठोड असं मृत अधिकाऱ्याचं नाव आहे। बायको आणि मुले बाहेर गेल्यानंतर राठोड यांनी टोकाचं पाऊल उचललं। त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, पण ते मागील काही दिवसांपासून तणावात असल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव राठोड हे वानाडोंगरी येथील ग्रीनफील्ड सोसायटीत राहायला होते। रविवारी त्यांची पत्नी आणि मुलगी गावी गेले, त्यानंतर ते घरात एकटेच होते। त्यावेळी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली। संध्याकाळी त्यांच्या बहिणीनं घराचे दार वाजवत त्यांच्यासोबत संपर्क साधला, पण कोणताही प्रतिसाद आला नाही। दरवाजा आतून बंद असल्यानं संशय बळावला। तातडीनं MIDC पोलिसांना पाचारण करण्यात आलं। दरवाजा तोडल्यानंतर समोरचं दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून आत प्रवेश केला, पण बेडरूममध्ये वैभव राठोड यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला। पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय। घटनास्थळावर सुसाईड नोट अथवा अन्य काही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत। पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे। तहसीलदार राठोड हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र या तणावाचं नेमकं कारण काय, कामाचा व्याप की अन्य काही वैयक्तिक कारण याचा तपास MIDC पोलीस करत आहेत। अद्याप कोणतीही सुसाईड नोट हाती आलेली नाहीये। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे। राठोड यांनी आयुष्याचा दोर कापल्यानं कुटुंबावर आणि कार्यालयात शोककळा पसरली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।